महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नवापूर तालुक्यात मोठी कारवाई. जंगलात शस्त्रांसह फिरणारे तिघे वन विभागाच्या जाळ्यात. रात्रीच्या गस्तीत मोठा सापळा. चिंचपाडा जंगलात 2 गावठी कट्टे जप्त, तिघांना वनकोठडी. चिंचपाडा वनक्षेत्रात रात्री गस्ती दरम्यान वन विभागाने धडक कारवाई करत 2 गावठी कट्टे, दारुगोळा व मोटारसायकलसह 3 संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 9 मार्च रोजी चिंचपाडा वनपरिक्षेत्र वनक्षेत्रपाल प्राशा पगार या रेंज स्टाफसह नियत क्षेत्र चिंचपाडा कंपार्टमेंट क्रमांक 84 मध्ये रात्री गस्त घालत होत्या. यावेळी 3 संशयित इसम आढळून आले. चौकशी केल्यानंतर त्यांच्या ताब्यातून 2 गावठी कट्टे, बंदुका, बंदुकीत वापरला जाणारा दारुगोळा, सरहे तसेच एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे अशोक प्रशा गालित, मुक्काम चिचलीपाडा, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार, रत्ना रेक्क्या भील, मुक्काम चरणमाळ, पोस्ट उमरपाटा, तालुका साक्री, जिल्हा धुळे आणि रोहित मकामजी पवार, मुक्काम चरणमाळ, पोस्ट उमरपाटा, तालुका साक्री, जिल्हा धुळे अशी आहेत. या प्रकरणी चिंचपाडा वनरक्षकांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास वनपाल कामोद करत आहेत. दरम्यान 10 मार्च रोजी संशयितांना आवश्यक कागदपत्रांसह प्रथम वर्ग न्यायालय नवापूर येथे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपींना 13 मार्चपर्यंत 4 दिवसांची वनकोठडी सुनावली. ही कारवाई धुळे प्रादेशिक वनसंरक्षक नीनू सोमराज, नंदुरबार उपवनसंरक्षक संतोष सस्ते, धुळे विभागीय वनाधिकारी दक्षता राजेंद्र सदगीर तसेच नंदुरबार प्रादेशिक व वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुआ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनपाल कामोद, SD बडगुजर, युवराज भाबड, वनरक्षक सतीश पद्मर, दीनानाथ कोकणी, रामदास पावरा, इलान गावित, अमोल डी गावित, देवमन सूर्यवंशी, शिवराम गावित, अनिल पावरा तसेच वनमजूर बाळा गावित, फिलिप गावित, कांतीलाल गावित, फिलिप सखाराम गावित आणि वाहनचालक चमार्या गावित यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी राजपाल वसावे, चिंचपाडा.